गणेश मंडळांना आव्हान हीच करतो की म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे दुसऱ्या लोकांना कोणाला त्रास होणार नाही. जसं की म्हणजे कोणताही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि येणाऱ्या भक्तांसाठी चांगलं क्यूची व्यवस्था आणि व्हॉलंटियर्स आपलं स्वतःचं नेमणूक करावी नेमावी आणि जेव्हा विसर्जनाच्या दिवशी तुम्ही जे काही साऊंड सिस्टम लावणार आहे म्हणजे आम्ही आवाहन करू इच्छितो की म्हणजे पारंपरिक वाद्य लावावी असं आम्ही आवाहन करू इच्छितो आणि साऊंड पोल्युशनचं जे काही डेसिबलचं लिमिट आहे 75चं ते डेसिबलचं तुम्ही पाळावी. मागच्या वर्षी काही लोकांनी लेझर लावल्या होत्या, ते लेझर लावल्यामुळे काही लोकांना त्रास झाला. अशा लेझर कोणी वापरू नये आणि गुलालमुळे देखील म्हणजे गुलालचं काही केमिकलचं मिक्स असल्याने काही लोकांना त्याचेही काही प्रॉब्लेम झाले होते. शक्य असेल तर म्हणजे गुलाल देखील तुम्ही अवॉइड करावी आणि पोलिसांना जे काही सूचना दिल्या ते सर्व सूचना तुम्ही पालन करावी असं आम्ही आवाहन करू इच्छिते. आणि कोणताही प्रक्षोभक आणि असे कुठले गाणं कोणी लावू नये किंवा बॅनर्स लावू नये, प्लेकार्ड्स पकडू नये आणि सर्व आपलं कायदा टिकून राहील आणि आपला सर्व सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होईल. सर्व लोकांना म्हणजे आमच्याकडनं हीच आव्हान की तुम्ही आनंदाने डेफिनेटली साजरा करावी आणि फक्त दुसऱ्यांना कोणाला त्रास होणार नाही आपल्याकडनं आणि कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तेवढंच तुम्ही काळजी घ्यावी. सर, व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनवर पण काही कारवाई होणार? निश्चित म्हणजे असं जर कोणी व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड केलं त्या कोणी ॲडमिन या व्हॉट्सअप ग्रुपचं आयोजन केलं आणि अशा पद्धतीचं जर चर्चा ग्रुपवरती चालू आहे आणि ॲडमिनने जर दुर्लक्ष केलं त्या व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनवरती पण कारवाई होऊ शकते. गणपती बसले सार्वजनिक गणेश मंडळाची संख्या कशी आहे, बंदोबस्त कसा होणार? ओव्हरऑल जळगाव जिल्ह्यामध्ये 2089 सार्वजनिक गणपती आहे आणि 160 एक गणपती आहे आणि खाजगीचं देखील म्हणजे जवळपास 700 असं सर्व मिळून जवळपास 3000 सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहेत. याच्या निमित्ताने आम्ही सर्व पोलीस हद्दीमध्ये शांतता कमिटी मीटिंग घेतलेलं आहे, गणेश मंडळाचं पण मीटिंग घेतलेलं आहे. त्यांना सर्व जे आधीचा तयारीचा भाग आहे म्हणजे ते इतर डिपार्टमेंटसोबत कोऑर्डिनेट करणं आणि जे रूटमधलं कुठला प्रॉब्लेम असेल तर ती करणं, विसर्जनाचं घाटचं व्यवस्था करून घेणं, ही सर्व तयारी आमचं झालेलं आहे. त्याच्यासोबत जे लोक मागच्या वर्षी आणि त्याच्यापूर्वी प्रॉब्लेम क्रिएट केलं होते अशा लोकांवरती प्रतिबंधक कारवाई देखील केलेलं आहे आणि तशा आम्ही जवळपास 255 लोकांविरोधात आम्ही जळगाव जिल्ह्याचा बाहेर काढण्याचा आम्ही आदेश काढण्यात आलेला आहे आणि ही जे लोक विसर्जनाच्या दिवशी किमान ते आपला जळगाव जिल्हा आणि आपल्या परिसरामध्ये राहणार नाही आणि त्याच्यानंतर 800 लोकांच्या विरोधात आम्ही बॉन्ड घेण्याचं कारवाई देखील केलेलं आहे आणि 10 लोकांना तडीपारीचं कारवाई आणि 1 माणसाविरोधात MPDAचं कारवाई करण्यात आलेलं आहे. प्रत्येक मंडळासोबत आमचं एक कॉन्स्टेबल किंवा एक होमगार्ड तिथं नेमणूक करणार आहे आणि ते पहिल्या दिवसापासून विसर्जन झाल्यापर्यंत ते मंडळासोबतच राहतील. अशा पद्धतीने आमचं सर्व तयारी आहे आणि बंदोबस्त बाहेरून देखील आम्हाला भेटलेला आहे. होमगार्डचं 1600 पुरुष आणि 200 महिला होमगार्ड आम्हाला भेटलेले आहेत. त्याच्यासोबत एक SRPFचं देखील एक कंपनी मिळालेलं आहे. तेही आवश्यकतेप्रमाणे जिल्हाभरात आम्ही वाटप करण्यात आलेलं आहे. बंदोबस्त किती पोलीस कर्मचाऱ्यांनी म्हणजे जवळपास जिल्हा पोलीसचं 3400, होमगार्ड 1800 आणि एक कंपनी SRPF असा पूर्ण बंदोबस्त करणार आहे आम्ही. काय सर, आपले सार्वजनिक सोशल मीडियावरून वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत असतात, त्या पार्श्वभूमीवर आपली कशी तयारी राहणार? सोशल मीडियावरती आमचं कडी नजर आहे. आमचं सोशल मीडिया सेल आम्ही ॲक्टिवेट केलेलं आहे. म्हणजे जे माणसं सोशल मीडियावरती प्रक्षोभक आणि जे शांतता भंग होईल अशी कोणताही पोस्ट केल्यावर त्याच्यावरती स्वतःहून आम्ही कायदेशीर कारवाई कराल आणि ज्या पोस्ट केल्यामुळे किंवा एखादी फॉरवर्ड केल्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला त्यांनी मेन सूत्रधार म्हणून धरून त्याच्या पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे. आव्हान काय